पृथ्वीला नवा चंद्र मिळणार आहे। आश्चर्य वाटलं ना? हे खरं आहे। हा चंद्र 2 महिने पृथ्वीभोवती फिरणार आहे। गुरुत्वाकर्षणाच्या जादूमुळेच हा चमत्कार घडणार आहे। पाहूया अंतराळातल्या या घटनेवरचा हा एक स्पेशल रिपोर्ट। 2 महिन्यांसाठी पृथ्वीला मिळणार दुसरा चंद्र। लवकरच दिसणार मिनी मून। खगोल अभ्यासकांसाठी दुर्मिळ संधी। अनादी काळापासून मानव जातीला चंद्राचं आकर्षण आहे। सूर्यमालेच्या आणि चंद्राच्या जन्माविषयी गेली अनेक वर्ष शास्त्रज्ञ संशोधन करतायत। चंद्राचा जन्म हा 4.51 अब्ज वर्षांपूर्वी झाला असावा असं एक ठोस संशोधन सुद्धा नुकतंच प्रसिद्ध झालंय। पृथ्वीसोबत गुरु, शुक्र, शनी अशी अनेक ग्रह आहेत। त्यांच्या भोवती सुद्धा परिभ्रमण करणारे चंद्र आहेत। एकट्या शनीभोवतीच 146 चंद्र आहेत। मात्र पृथ्वीभोवती एकच चंद्र आहे। मात्र एका खगोलीय घटनेमुळे पृथ्वीला 2 महिन्यांसाठी का असेना आणखी एक मिनी चंद्र लाभणार आहे। अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीने प्रकाशित केलेल्या एका अहवालातून ही माहिती समोर आलेली आहे। 2024 PT5 हा पृथ्वीच्या जवळच्या लघुग्रहांपैकी एक आहे, ज्याच्या कक्षा पृथ्वीच्या सारख्याच आहेत। त्याच्या संथ गतीमुळे आणि पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे गुरुत्वाकर्षण शक्ती त्याची दिशा तात्पुरती बदलेल, ज्यामुळे तो एक छोटा चंद्र बनतो। या लघुग्रहाचं सर्वात पहिले दर्शन हे 7 ऑगस्ट 2024 ला झालं होतं। याचा व्यास 10 मीटर इतका आहे। डोळ्यांनी किंवा टेलिस्कोपने पाहिलं तरी मिनी मून तितका स्पष्टपणे दिसू शकणार नाही। ही घटना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पाहायला मिळणार आहे। 29 सप्टेंबर ते 25 नोव्हेंबर या काळात हा लघुग्रह दिसेल। हा लघुग्रह 25 नोव्हेंबर नंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावापासून मुक्त होऊन सूर्याच्या कक्षेत परत येईल। शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की पृथ्वीला तात्पुरता छोटा चंद्र मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। याचं उदाहरण 2022 NX1 हे आहे, जो 1981 आणि 2022 मध्ये एक छोटा चंद्र होता। काही का असेना, चंद्राचे गोडवे गाणाऱ्या कवींसाठी आणि खगोल प्रेमींना अभ्यासासाठी काही दिवसांसाठी येणारा हा पाहुणा महत्त्वाचा असेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।